नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव ब्लॉग्स. तर मित्रांनो, गणेश उत्सवाला तर अवघे काही दिवसच उरलेले आहेत. तुम्ही जर बाप्पाची मूर्ती बुक केली नसेल तर तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे यूट्यूब चॅनलवरती, आपल्या इन्स्टावरती, आपल्या पेजवरती सगळीकडे तुम्हाला बाप्पा रिलेटेड ब्लॉग तुम्हाला मिळून जातील तिथे. आणि आता आपण आलो आहोत बाप्पासाठी लागणाऱ्या डेकोरेशनसाठी, जे इको फ्रेंडली मकर्स असतात त्याची आपण आज ही व्हिडिओ बनवणार आहोत. आपण आलो आहे दादर वेस्टला, छबिलदास गल्लीमध्ये, धुरू हॉलमध्ये. इथे भरलेला आहे श्री गजानन आर्ट म्हणून इको फ्रेंडली मकरचं पूर्ण भव्य दिव्य प्रदर्शन इथे लागलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. चला तर मग बघूया इथे काय काय पाहायला मिळतं. यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देत आहे, तर नक्की शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे जर बघत असाल तर दादर वेस्टला छबिलदास गल्ली आहे, छबिलदास हायस्कूल आहे. आणि जर या साईडला बघाल तर इथून तुम्ही प्लाझा टॉकीजच्या इथून हा ब्रिज आहे, खाली उतरू शकता. आणि इथे जर बघाल तर दादर सार्वजनिक वाचनालय व काशीनाथ धुरू हॉल ट्रस्ट आहे. इथे जर बघाल तुम्ही सद्गुरू आर्ट्स, हे जे आहे हे दुसऱ्या माळ्यावर भरवलेलं आहे. सो आपल्याला इथूनच जायचं. इथून लेफ्ट साईडला स्टेअर्स आहे, स्टेअर्सवरनं वरती जायचं आहे. तर मित्रांनो, आपण आलो धुरू हॉलमध्ये. सेकंड फ्लोअरवरती हे एक्झिबिशन भरवलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. इथे एंट्रीला सुरुवातीला बघू शकता मखर आहेत. आणि इथे त्यांनी साईज वगैरे सर्व लिहिलेली आहे. 2 फूट 3 फुटाच्या मूर्त्या आहेत, त्या तुम्ही इथे बसवू शकता. हे बघा, सुरुवातीलाच आपण इथे येऊया. स्वामींचं ब्रह्मांड नायक म्हणून असं हे इको फ्रेंडली मकर आहे. तुम्ही मागे बघू शकता. प्रॉपर हा फोम आहे. आणि त्याचबरोबर इथे जे कार्डबोर्ड आहे त्यापासून हे तयार केलेलं आहे. आणि खूप छान वाटतं. स्वामींची जी कटआउट आहे ती लावली आहे. त्याचबरोबर आर्टिफिशियल जी पानं आहेत त्याने इथे झाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, हे पूर्ण इको फ्रेंडली आहे. फुलं पानं लावलेली आहेत. प्लस मागे जर बघितलं इथे मोठे मोठे मकर्स आहेत. आणि हे पण तुम्हाला फोममध्ये आहे, मकर आहे, त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर इथे तुम्हाला छोटे छोटे आहेत. हे बघा, मागे बघू शकतात. आणि जसे आपण बाकी ठिकाणी पण आपण एक्सप्लोअर केले इको फ्रेंडली मकर्समध्ये, इथे पण तुम्हाला हे जे फ्रेम असते काचेची, त्याची जी फ्रेम आहे त्यापासून तयार केलेलं आहे मकर. प्लस लायटिंग वगैरे आहेत त्यामध्ये. तर ह्या साईडला जर बघाल ना, हे लायटिंग्स वगैरे त्यांनी त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हा पूर्ण सेट येणार यामध्ये. बघू शकतात, खूप सुंदर वाटतं. प्लस मागे पण आहेत. म्हणजे आहे ना, तुम्ही जर फक्त तुम्हाला मकर घेऊन जायचं आणि लायटिंग अटॅच करायच्यात फक्त, मग मकर रेडी इथे आहेत साईडला. प्लस जर तुमची शंकर भगवानाच्या रूपामध्ये जर मूर्ती असेल महादेवाची, तर तुम्ही हे घेऊ शकतात. खूप सुंदर वाटतं. आता पण जेवढे आपण मकरचे जेवढे पण एक्झिबिशन कवर केले त्यामध्ये हा फर्स्ट आपण बघितलेला आहे हा पॅटर्नमध्ये. प्लस यामध्ये पण तुम्ही बघितलात तर इथे ब्रह्मांड नायक स्वामींच्या रूपात आहे. हा पण इथे युनिक आहे. मागे तुम्ही बघू शकता ग्लास आहे, त्यावरती स्वामींचं स्टिकरिंग केलेलं आहे फेसचं. ब्रह्मांड नायक लिहिलेलं आहे. प्लस इथे वर बघाल तर हा बघा, हा एक सेक्शन आहे मोठ्या बाप्पासाठी आहे. हे बघा, खूप सुंदर आहे मकर. हे एक आहे पिस्ता कलरमध्ये आहे, मरून कलरमध्ये आहे, व्हाईटमध्ये पाहिजे असेल तर प्रॉपर व्हाईटमध्ये आहे. मला तर खूप सुंदर वाटले मकर. त्याचबरोबर ह्या साईडला पण खाली बघू शकतात. बघा, हा जर बघाल तर इथे ग्रास लावलेले आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता निऑन कलरचे ह्याच्यामध्ये ओम आलेला आहे. बघा, जर तुम्हाला दिसत असेल या पार्टमध्ये. प्लस इथं आर्टिफिशियल फ्लॉवरचा यूज केलेला आहे त्यांनी. ह्या साईडला येऊया आपण. ह्या साईडला पण आहेत मकर. आहे बघा, जगदंबामध्ये आहे, महाराजांचे कटआउट्स आहेत. आणि इथे मध्ये जर मेन सेंटरला बघाल तर मावळा म्हणून लिहिलेलं आहे. साईडला 2 सिंह आहेत असे, आणि त्यामध्ये लाईट इन्क्लूड आहे बघा. त्याचबरोबर ह्या साईडला येऊया आपण. इथे श्री गणेशाय नमः ओम वगैरे आहे इथे. आणि असा हा मागे गरुड आहे. आणि खूप सुंदर वाटतं. जर तुम्ही मकर जर तो बघितला ना, खूप सुंदर वाटतं. प्लस जर इथे तुम्ही खाली बघाल तर हा प्रॉपर हा फुट्टा आहे. PVC फायबर, ओके, PVC फायबर्समध्ये आहे हा. आणि प्लस त्यामध्ये जी लायटिंग वगैरे केले, कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप छान वाटतं बघा.
त्याचबरोबर जर वरच्या साईडला बघाल तर वरती पण आहेत मोठे मकर आहेत. ओके 2 ते 2.5 फुटाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही ओके बसवू शकता. ओके. प्लस जर तुम्हाला विठुरायाच्या जर रूपात जर डेकोरेशन करायचं असेल माऊली पॅटर्नमध्ये तर त्या साईडला पण आहे, जर मागे बघू शकतात. खूप सुंदर आहे मखर. त्यामध्ये विठुरायाची जी कटआउट लावलेली आहे, बस विठू माऊली लिहिलेला आहे. मोरपीस आहे दोन्ही साईडला पिलरला आणि खूप छान वाटतं. ज्यात कलर कॉम्बिनेशन यूज केलेले आहेत ना खूप सुंदर आहेत. प्लस इथे जर आपण ब्रह्मांड नायकमध्ये छोटा बघितला, हा त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे. ह्यामध्ये तुम्ही 2-2.25 फुटाच्या मूर्त्या आरामात बसवू शकता. ही जे आपण आता मोठे साईज बघतो ना ते 2 फुटापासून 2.25 किंवा 2.25 फुटापर्यंतच्या मूर्त्या आरामात बसवू शकतात इथे. ह्या साईडला पण आहे ते बघा. खास करून हा एक लक्ष वेध आहे, तुम्ही बघू शकता जवळ. हा प्रॉपर जो हे असतो ना फुट्टाचा, जो नॉर्मल फुट्टा असतो एकदम पातळवाला, त्यापासून तयार केलं आहे बघा. स्टोनचा इफेक्ट दिला आहे. शंकर भगवान आहे तिथे बघा आणि एकदम रिअल वाटतं फेस. प्लस त्यांनी डिटेलिंग म्हणून जर तुम्ही इथे बघाल तर हे बघा, जे दगडांच्या भेगा आहेत त्यामध्ये पानं लावली आहेत, ॲड केलेली आहेत. हे बघा प्रॉपर आहे बघा. आवाज जे येत असेल तर हा प्रॉपर फुट्टा आहे. प्लस दोन्ही साईडला असं हे फोमचं आहे. हे बघा प्रॉपर फोम आहे. हा फोमपासून तयार केलेला आहे बघा. तुम्हाला अटॅच करू शकता त्यावरती. ह्या साईडला जर बघाल तर अंबाबाईच्या रूपामध्ये डेकोरेशन आहे. खूप सुंदर वाटतं आहे बघा. त्यांनी एक ते पण फोममध्ये आहे आणि हा प्लस फुट्टा आहे आणि बाजूला असे दिवे लावलेले आहेत. देवीला जर तुम्ही बघाल तर दागिन्यांनी सजवलेलं आहे बघा. नथ आहे देवीच्या नाकामध्ये. प्लस अजून जर तुम्हाला डिटेलिंग बघायची असेल तर देवीचे जे पाय आहेत, जरी ते बाप्पा बसल्यावरती मागे दिसणार नाही तरी पण त्यांनी तिथे पायात पैजण घालण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर कल्पना आहे. त्याचबरोबर इथे जर तुम्हाला बघितलात जसे हे दिवे चालू आहेत त्यामध्ये हे तुम्हाला मोठी समई आहे. दोन्ही साईडला तुम्ही लावू शकतात आणि ते पेटू शकते. प्लस ह्या साईडला येऊया आता आपण, दोन्ही साईड कवर करूया. असा ग्रास टाईपमध्ये आहे बघाल तर तिथे त्यामध्ये छोटा बघितला आपण, ही मोठी साईज आहे. जवळजवळ 2 फुटापासून ते 2.25 फुटापर्यंत बाप्पा बसवू शकतात या मकरामध्ये. खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे. हे बघा हे एक आहे, हा असा पूर्ण ग्रास आहे. ओम आहे, 2 मयूर आहेत, पुढे 2 मागे 2 मयूर आहेत. खूप छान वाटतं. या साईडला ते येऊया. ह्या साईडला पण असं शंकर भगवानाची थीम आहे. ते दोन्ही साईडला लायटिंग्स आहेत. हे बघा हे काहीतरी वेगळं वाटतं. म्हणजे आपण जेवढे पण प्रदर्शन फिरलो, 2 प्रदर्शन फिरलो, हरदेव आर्ट किंवा सहेली एंटरप्राइज, लालबाग लसो, त्यापेक्षा अजून तुम्हाला व्हरायटी ते अजून आहे बघू शकता. ते बघा म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जर मागे जर बघाल तर इथे आता 2 आहेत. सरस्वतीचं जे सिम्बल असतं त्यामध्ये आहे, ग्रे कलरचा आहे मखर आणि याच्यामध्ये पण 2 ते 3 फुटापर्यंतचा बाप्पा आरामात बसू शकतो. खूप मोठा आहे, तुम्हाला खूप दाखवतो अजून. ह्या साईडला बघाल तर इथे पण आहेत मखर, खूप सुंदर सुंदर आहेत. खास करून एक तुम्हाला दाखवतो, हा एक मखर तुम्ही बघा. म्हणजे शंकर भगवानाचा फेस आहे, त्यामध्ये त्यांनी जटा दाखवल्या आहेत, ओम आहे, चंद्र आहे. प्लस त्यांनी जे माथ्यावरती जे काय म्हणतात तिलक असतो ते आहे. खूप सुंदर वाटतं. आणि बाजूला जर इथे बघाल तर दोन्ही साईडला पिंड आहे शंकराची. ह्या साईडला हे असे मखर आहे ते बघा. वेल्वेटचा कपडा यूज केलेला आहे त्यांनी, फोम आहे हे बघा. बरोबर जे साडीला जी बॉर्डर असते ती आहे, त्याचा यूज केलेला आहे बघा. हे तुम्ही इझिली लावू पण शकता. ते बघा म्हणजे लहान मुलं किंवा म्हणजे फॅमिली मेंबर्सला मिळून जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल ना तर तुम्ही हे इझिली फिक्स करू शकतात, स्वतः लावून काढू शकतात. खूप छान वाटतं आहे बघा. हे जे आहे ते प्रॉपर फोम आहे बघा, स्टेन्सिल्स आहेत. आणि त्यांनी प्रत्येक मकरवरती जर तुम्ही इथे बघितलं हाईट, लेंथ, वेट किती आहे सर्व त्यांनी ते लिहून दिलेलं आहे. आता आपण अजून बघूया. इथे जर मागे बघाल तर ह्या साईडला आहे बघा तुम्हीच, केदारनाथचं आहे. केदारनाथचं जे मंदिर आहे ते उभारलं आहे.
प्लस बाजूला ओम आहे आणि असं चक्रामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. आणि ह्या साईडला जर मोठा बघितलं तर पिंड आहे, पिंडावरती त्रिशूळ आहे. त्यामध्ये हा पूर्ण सेट आहे जर बघाल तर. बघा मस्त वाटतं. प्लस अजून एक जर तुम्हाला शंकररूपी झालं. आता जर तुम्हाला मावळ्यांमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये जर तुम्हाला काय हवं असेल त्यामध्ये पण आहे आपल्याकडे. हे बघा 2 मावळे आहेत साईडला. मध्ये आपली लायटिंग्स बघू शकता तिथे. हे बघा. प्लस त्यांनी तुम्हाला सांगतो अजून पण हे बघा, हे जे किल्ल्याच्या वरती जे असतं ते बघा, हे सगळं त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटे छोटे जे सर्व एलिमेंट्स आहेत ना त्यांनी ॲड केलेले आहेत. अजून पण ह्या साईडला आहेत, मी तुम्हाला दाखवतो. इथे जर बघाल ना, इथे सर्वात मोठा फोममध्ये तयार केलेला सिद्धिविनायकाचा जो गाभारा असतो तो त्यांनी इथे तयार केलेला आहे आणि खूप छान वाटतोय तो. प्लस इथे जर ह्या साईडला आहे हे बघा, पिंक कलर गोल्ड कलरचा कॉम्बिनेशनमध्ये हा बनवलेला आहे मकर. सर्वात छान वाटतं. मग मोठी म्हणजेच 2 फुटापासूनच्या मूर्त्या तुम्ही इथे बसवू शकता. अजून एक आहे हे बघा, स्वामी समर्थांच्या रूपामध्ये इथे आहे. म्हणजे हे त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे बघा. जशी प्रभावळ असते ना, प्रभावळच आहे ती, त्यामध्ये त्यांनी बनवलेलं आहे. मस्त वाटतं. मला दाखवतो. प्रभावळ नाही, पेपर आहे. हा पेपरपासून तयार केलेली आहे. मस्त आहे, मला तर आवडलं ते. प्लस त्यामध्ये जर तुम्हाला मोठे हवे असतील तर असा मोठा गाभारा आहे बघा. ह्या साईडला पण खाली बघाल हे बघा, खूप सुंदर सुंदर मकर आहेत. आणि जर तुम्हाला एक दाखवायचं झालं म्हणजे हे असं मखरमध्ये जे फाउंटन्स वगैरे येते, नंदीच्या तोंडातनं पाणी वगैरे येतं, त्यामध्ये पण इथे आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर. हे बघा, हे कुठच्या तरी मखरचे आहेत, ते त्यांनी साईडला ठेवलेत. प्लस इथे केदारनाथचं पण आहे बघा मंदिर आणि पुढे नंदी आहे, त्यातनं पण तुम्हाला पाणी वगैरे असं बाहेर येत राहणार. छोटे छोटे एलिमेंट्स त्यांनी ॲड केलेले आहेत, झाडं लावलेली आहेत. प्लस यामध्ये इथे जर बघाल तर इथे पिंड पण आहे बघा शंकराची. इथून जर बघा, इथे पाणी असं पडत राहणार आहे बघा, हे असं अडकवायला दिलेलं आहे. प्लस इथून पाणी थेंब थेंब पडणार, इथून येणार. हे बघा, हे पाईप्स आहेत, त्यातनं पाणी इथे पाणी जर भरलात तुम्ही तर इथून पाईप्सच्याद्वारे वरती येणार आणि ते पिंडीवरनं पडून परत ते खाली जाणं, परत ते वरती जातं. असं त्यांनी कल्पना खूप छान केली आहे. प्लस हे सर्व असे मखर आहेत. गाभारा म्हणजे एकदम असा घुमट टाईप असतो ना, त्यामध्ये पण एक मखर आहे. खूप छान वाटतं जर बघाल तर. ह्यामध्ये 2 साईज आहेत. ही मोठी साईज आहे, त्याच्याच बाजूला एक मीडियम साईज आहे. ह्यामध्ये 2 ते 3 फुटाच्या मूर्त्या आरामात बसवू शकतात. बंद कर थोडं. तर मित्रांनो, मागे जर तुम्ही हे घुमटवाले बघितले असतील, 2 साईज आहेत, एक मोठी आहे एक मीडियम आहे. प्लस इथे जर बघाल तर हे पण आहेत खाली मकर आणि खूप सुंदर सुंदर आहेत, वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. हे बघा, हे असे तुम्ही स्वतः अटॅच करू शकता. ते बघा, हे प्रॉपर त्यांनी तयार केले. फोम आहे जर बघाल तर तुम्ही. हे बघा, त्यावरती यांनी हे असे लावलेले आहे, वेल्वेटचा कपडा आहे. खूप छान वाटतं, लायटिंग्स वगैरे. प्लस इथे जर बघाल तर हे असे मंदिर टाईप बनवलेले आहेत. ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स आहेत, ऑप्शन्स आहेत खूप सारे. जर तुम्ही ही पूर्ण वरची लाईन बघितलात, पूर्ण त्यामध्ये ऑप्शन्स आहेत तुम्हाला. आणि हे असे मकर्स आहेत. हे बघा, सूर्यामध्ये आहेत, जय श्रीराममध्ये आहे. तो मागे रामाचा जो कटआउट आहे तो त्यांनी ॲड केला आहे ब्लॅक कलरमध्ये, खूप छान वाटतं. प्लस हे असे खाली मकर्स आहेत, सूर्यामध्ये आहे. प्लस इथे जर बघाल तर हे अष्टविनायकमध्ये आहेत. मागे तुम्हाला दाखवतो. हे बघा, असे अष्टविनायक आहेत. त्याची हाईट, लेंथ, वेट किती आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा पण पुट्ट्यामध्ये तयार केलेला आहे. या साईडला आलात तर इथे पण आहे मोरपिसीमध्ये. हे असे सर्व ऑप्शन्स आहेत, तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. इको फ्रेंडली मकर्स आहेत. जर तुम्ही इथे बघितलं, जर ते स्वामींची जर कटआउट बघितलं, ती पण त्यांनी पेपरपासून तयार केली. असं वाटतं की ती POPमध्ये, पण ते आपण हात लावून बघितलं तेव्हा कळलं की ती पेपरमध्ये आहे. खूप चांगली क्रिएटिव्हिटी केलेली आहे. प्लस हे बघा, हे पण खूप छान आहे बघा. ग्रासमध्ये ओम आहे, शंकराची पिंडी आहे. प्लस ह्या साईडला जर बघाल खूप सारे ऑप्शन्स आहेत. राजमुद्रा आहे, महाराजांची फोटो आहे, दोन्ही साईडला, चारी साईडला मावळे आहेत.
हे असे ऑप्शन्स आहेत. जर प्लस तुम्हाला भवानीमध्ये महालक्ष्मीमध्ये जर तुम्हाला ऑप्शन हवा असेल तर मोठ्यामध्ये पण तुम्हाला आहे. तर मागे बघू शकतात. आणि खाली आलात तर हे असे ऑप्शन्स आहेत जे आपण तिथून स्टार्टिंगपासून चालू केले. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स, ऑप्शन्स, पॅटर्न तुम्हाला मिळून जाणार आहेत. हे बघा. प्लस त्यांनी इथे एक त्यांच्या म्हणजे बाप्पाचे फ्रेम लावली आहे, त्यामध्ये पण त्यांनी एक तयार केलेलं आहे. बघा, हा पण फुट्ट्याचा आहे, त्यापासून केलेला आहे. आणि खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही एक्झिबिशनला भेट द्यायचं आहे. आता आपण दादाशी संवाद साधूया, बघूया आपल्याला काय काय अजून इन्फॉर्मेशन मिळते ते. तर मित्रांनो, आपल्यासोबत आता श्री गजानन आर्ट्स जे सर्व आहेत त्यांच्याशी आपण सर्व संवाद साधायचा आहे. तर दादा, सर्वात आधी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुमचं नाव काय? माझं नाव संजय केदास आहे. ओके. आणि ह्या एक्झिबिशनला तुम्ही किती वर्ष करता? हे एक्झिबिशन सर 1999 पासून सुरू आहे. ओके. आणि आता हे किती वर्ष आहे तुमचं? समजा ना 1999 किती झाले, 25-26 वर्ष ओके. झालेले आहेत. तर आता हे जे तुम्ही मखरचं ते प्रदर्शन भरवलंय, जे हे इको फ्रेंडली आहेत आणि हे टोटल इको कशापासून फ्रेंडली बनवलेले मध्ये आहेत? हे मकर आहे ना, पूर्ण इको फ्रेंडली मध्ये आहे. हा कसा मटेरियल यूज केला आहे, रबर सीट यूज केलेला आहे, ओके. हा स्पंज यूज केलेला आहे हा, आणि हा सनपॅक आहे. सनपॅक हे आहे. 3-4 प्रकार मटेरियल मिळून तयार केलेलं आहे. ओके. आणि एक प्रश्न दादा, जे आपल्या समजा व्हिडिओच्या माध्यमातून कोणी तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर वगैरे दिली तर तुम्ही डिलिव्हरी वगैरे करू शकता? सर ऑनलाईन डिलिव्हरी नाही करत आम्ही. ओके. कस्टमरला सर सांगतो इकडे येऊन बघा, पहा, साईज मेजरमेंटचे हिशोबाने कस्टमर घेते. ऑनलाईन मध्ये कसं होतं सर, काय काय आतमध्ये इंटरनल साईज स्टोरेज माहिती नाही पडत, त्या हिशोबाने आम्ही कस्टमरला इथे बोलवतो. ओके. म्हणजे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करायचं आहे. आणि तुम्ही असे बॉक्स पॅकिंग मध्ये बॉक्स पॅकिंग या टाइप मध्ये तुम्हाला बॉक्स पॅकिंग बघा, असं प्रॉपर तुम्हाला पॅकिंग करून देणार ते आणि तुम्ही इझिली ट्रॅव्हल मध्ये घेऊन जाऊ शकता स्वतः. आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत दादा, आणि खूप छान छान पॅटर्न तुम्ही यावर्षी आणलेला आहेत आणि खूप सुंदर आहे. तरी किती व्हरायटी असतील आपल्याकडे? व्हरायटी 150 व्हरायटी आहे सर. ओके, 150 व्हरायटी. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला यांचा ॲड्रेस मी देत आहे पुढे, तर नक्की ते येऊन व्हिजिट करायचं आहे. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.